नमस्कार मंडळी. ई प्रसारण इंटरनेट रेडिओ आणि प्रसाद प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण भेटणार आहोत पुन्हा एकदा श्री अमोघ वैद्य यांना. नमस्कार. माणूस पाहिलं तर अत्यंत तरुण आहे, लहान आहे. आपल्याला असं वाटतं की या मुलाचा काय अभ्यास असेल, पण नाही, त्याच्याशी बोलायला लागलं की त्याची वेगवेगळ्या विषयांची माहिती, अभ्यास हा सगळा समोर यायला लागतो. आणि मग असं वाटतं की नाही, आपण याची मुलाखत घेतलीच पाहिजे, आपण याच्याशी चर्चा केलीच पाहिजे. तर हा तरुण मुलगा, पण शिक्षण फार छान झालेलं आहे. एम ए इंडियोलॉजी केलेलं आहे, एम ए संस्कृत केलेलं आहे आणि सध्या नालंदा विद्यापीठ इतिहास संशोधन प्रोजेक्ट मॅनेजर म्हणजे प्रोजेक्ट लीड म्हणून तो काम करतो आहे. पुणे आणि वस्त्र परंपरा यांच्या प्रोजेक्टवर पण तो प्रोजेक्ट लीड म्हणून काम करतो. हे दोन्ही प्रोजेक्ट कुठे चाललेले आहेत? नाही, हे दोन्ही प्रोजेक्ट झालेले आहेत ऑलरेडी. अच्छा. सो हा आधीचा जो नालंदाचा प्रोजेक्ट होता तो मेटल इनोव्हेशन बरोबर केला होता. त्याचे तो होता डॉक्टर विजय भटकर यांच्या अंडर केला होता. पुणे आणि वस्त्र परंपरा हे त्वम फाउंडेशन म्हणून फाउंडेशन आहे, त्यांच्याबरोबर केला होता. तिथे रसिका वाकलकर त्यांच्याबरोबर केला होता. अच्छा. हम्पीमधील ग्रहणशिल्प हा रिसर्च जागतिक स्तरावरती प्रकाशित झाला आहे आणि सध्या सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, पुणे विद्यापीठ इथे विद्यापीठाचा इतिहास लेखन याच्यावर काम करीत आहे, बरोबर? तर असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तो सध्या काम करतो आहे. डॉक्टरेटकडे वाटचाल चालू आहे. लवकरच आपल्याला मिळेल, पुढच्या वेळेला तो असायला पाहिजे. तर आपण आता आज त्याच्याशी चर्चा करणार आहोत. मागच्या वेळेला आपण तक्षशिला विद्यापीठाबद्दल आपण त्याच्याशी चर्चा केलेली होती. आता आपण नालंदाबद्दल बोलणार आहोत. तर पुन्हा एकदा मला हा प्रश्न वेगळ्या अँगलनी विचारावासा वाटतो की बाबा, आज आपल्याला विद्यापीठ ही संकल्पना फारशी माहिती नाही आहे, पण प्राचीन भारतामध्ये महाविद्यापीठ ही संकल्पना नक्की काय होती? आपण आज ज्यावेळेस कॉलेजेस बघतो, म्हणजे एखादं कॉलेज बघितलं गेलं तर आज सप महाविद्यालय, आता तीही विद्यापीठाचाच दर्जा आहे, पण एकेका इथे तुम्ही ज्यावेळेस महाविद्यालयात होता त्यावेळेस ते एक महाविद्यालय होतं किंवा नुसतं विद्यालय होतं. आता हे विद्यापीठ किंवा महाविद्यापीठाकडे ज्यावेळेस प्रवास होतो त्यावेळेस एकाच काय म्हणूयात प्रिमायसेसमध्ये अनेक विषय शिकत असताना तिथं आपल्याला राहण्याची जागा, त्याचबरोबर तिथं असलेल्या खाण्यापिण्याची जागा, प्रत्येक रिच्युअलसाठीची जागा. म्हणजेच काय तर समजा आता नालंदाच्याच दृष्टिकोनातनं बघायचं झालं तर नालंदा ही बौद्ध विद्यापीठ होतं, त्याला महाविहार म्हटलेलं आहे. म्हणजे त्या काळात विद्यापीठ ही संकल्पना अस्तित्वात होती. महाविद्यापीठ किंवा महाविद्यालय ही संकल्पना अस्तित्वात होती, पण त्याला तसं म्हणत नव्हते. त्या विद्यापीठ ही संकल्पना किंवा हा शब्द थोडा नंतरच्या काळात आलाय, अगदीच नंतरच्या काळात शब्द का वापरला जायचा? नालंदाला महाविहार असा शब्द वापरला गेलेला आहे. नालंदातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक सील दिलं जायचं. त्या सीलवर नालंदाचं चिन्ह असायचं. ते 2 हरणं आहेत आणि मध्ये असं एक चक्र आहे, असं एक चिन्ह आहे. आणि ते जरी नसलं, चिन्ह जरी नसलं तरी नालंदा महाविहार असं लिहिलेलं असायचं. नालंदा महाविहार भिक्खू संघस्य, कोणाचं आहे तर ते त्यांचं आहे असं. तर त्याला महाविहार ही संकल्पना होती. विहार म्हणजे आपण लेण्यांमध्ये विहार बघतो की एका प्रिमायसेसमध्ये खोल्या आहेत वेगवेगळ्या, मधला भाग चौकोनी जो असतो तो शास्त्रार्थ चर्चा करण्यासाठी, एकत्रित जमण्यासाठी असतो, आणि चैत्यगृह जिथं पुन्हा दरवेळेसचे रिच्युअल्स होतात हा वेगळा भाग असतो. आता इथं काय होतं महाविद्यालयामध्ये किंवा महाविहारामध्ये, आतापासून आपण त्याला महाविहार म्हणूयात. या महाविहारामध्ये काय होतंय तर महाविहारामध्ये स्तूप असतील, मंदिरं असतील अशी रचना ऑलरेडी केलेली आहे. आणि हे महाविहारामध्ये स्तूपांची रचना आणि मंदिराची रचना ह्याच्यासाठी की संपूर्ण डेली रुटीन जे आहे विद्यार्थ्यांचं त्याचा एक भाग ते आहे. कारण तिथं फक्त म्हणजे मला वाचताना किंवा अभ्यास करताना एक छान गोष्ट कशी जाणवली त्याची की लहानपणी मला संध्याकाळ झाली की हातपाय तोंड धुवून शुभंकरोती म्हणायला लावायचं. तिथंही तसाच प्रकार आहे की तू संध्याकाळ झाली की बेल व्हायची,
मोठ्या एका मनोऱ्यावर एक भांडं ठेवलं असायचं असं ते युआन स्वांग म्हणतो, आणि त्यामध्ये पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये पुन्हा एक छोटं भांडं, आणि मग तिथनं ते थेंब पडत असतात आणि मग ते खाली बुडलं की प्रहर होतो एक. तसा तो प्रहर संपला, संध्याकाळ झाली की मग ते ठोके दिले जायचे प्रहराचे, आणि ते प्रहराचे ठोके दिले की मग मात्र सगळे विद्यार्थी एकत्र जमायचे आणि ती संध्याकाळची पूजा करायचे. आता पुन्हा तेच की पूजा म्हटल्यानंतर खूप काही कर्मकांड किंवा आता सगळं भरपूर जण येत आहेत आणि काहीतरी मोठं काहीतरी करतात असं नाहीये. तर काही ठराविक मंत्र म्हटले जायचे, यामध्येही सूट आहे बरं का विद्यार्थ्यांना, प्रत्येकालाच तिथं जाऊन करायची नाही. तर मग तो जिथं जिथं आहे, तर काही तलावाच्या ठिकाणी, नालंदामध्ये खूप मोठा तलाव होता, त्यात कमळं होती आणि छान पायऱ्या होत्या, मग तिथं विद्यार्थी त्या पायऱ्यांवर बसून अभ्यास करायचे असं म्हणतात परदेशी प्रवासी आपल्याला. तर मग तिथं तुम्ही तो जिथं आहे रूम सोडून, म्हणजे रूममध्ये नाही करायचा पण रूम सोडून तो जिथं आहे तिथं त्या काय म्हणूयात परमात्म्याशी किंवा आपण म्हणूयात भगवान बुद्धांशी एकरूप होण्यासाठी सगळं प्रयत्न करायचे. म्हणजे रिच्युअलची जागा एक आली. मी म्हटलं तसं खाण्यासाठी खाणं बनवण्यासाठी एक जागा आली. हा दूध दही वगैरे सर्व गोष्टी ह्या बाहेरनं येत होत्या, पण अगदी ठराविक असं इतिहास अभ्यासक मानतात की काही ठराविक ज्या रोजच्या खाण्याच्या गोष्टी आहेत त्यासाठी तिथं बनवण्याची स्वयंपाकघर असावं. त्यानंतर आपल्याला दिसतं की आयुर्वेदासाठीच्या लॅब आहेत. आर्यभट्टाची तिथं वेधशाळा होती नालंदामध्ये. त्यामुळे हे सगळं म्हणजे लॅब, राहण्याची जागा, त्यानंतर प्रार्थना स्थळं सगळी, त्यानंतर जे विद्यार्थी तिथं राहत होते ते विद्यार्थी काय म्हणूयात केल्यानंतर म्हणजे महापरिनिर्वाण कसं झालं त्यांच्या निधनानंतर, विद्यार्थ्यांच्या निधनानंतर जो त्यांचा गुरु आहे त्या गुरुचं स्तूप आहे, त्याच स्तूपाभोवती त्यांचे छोटे छोटे स्तूप उभारलेले आहेत. तर अशाही जागा म्हणजे हे सुद्धा तिथं. आणि एवढं सगळं करून वर्ग म्हणजे जिथं सकाळपासून संध्याकाळपर्यंत अभ्यास करायचा त्याही गोष्टी तिथं. एवढं सगळं, आणि हे सगळं कशात आहे तर एका तटबंदीमध्ये आहे. मोठे मोठे बुद्धाच्या मूर्ती सुद्धा आहेत तिथं. म्हणजेच संपूर्णपणे एका विषयाला घडून जाऊन काम करणं, मग ते जगच तिथं उभं करणं, याला महाविहार असं मी मानतो. त्याला तटबंदी वगैरे, तटबंदी व्यवस्थित. वर्धन घराण्याचा राजा जो हर्ष होता, हर्षवर्धन आपण त्याला म्हणतो खरं तर, त्याने तिथं तटबंदी बांधली होती. जवळपास 10 फूट उंच पितळीचा एक विहार बांधून दिला होता त्याने, असं आपल्याला वर्णन येतं. आणि मूर्ती तर अनेक होत्या, भरपूर झाडी होती नालंदामध्ये. मी नालंदाचं जे लिहिलेलं आहे त्यामध्ये युआन स्वांग आणि अनेक लोकांनी ना नालंदाचं जे वर्णन केलंय त्यानुसार त्याचा मॅप तयार केला होता. तर त्यानुसार नालंदा मी म्हटलं असं एक गावच होतं, कारण त्याला जवळपास 200 गावं फक्त नालंदासाठी दिली होती. म्हणजे त्याच्यासाठी देणं म्हणूनच ते महाविद्यापीठ किंवा महाविहार गणलं जातंय. सो आजही जर असं कुठं आहे तर असं आहे, ऑक्सफर्डला तुम्ही गेलात, ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट आपण पुण्यात म्हणतो, मी तो म्हणतो उलट होतं, नालंदा ऑफ द वेस्ट होतं. किंवा ऑक्सफर्ड आता सुद्धा नालंदा ऑफ द वेस्ट आहे, कारण सगळं तिथं म्हणजे एक जवळपास जग आहे की नाही ऑक्सफर्डमध्ये. बरोबर, त्याच पद्धतीमध्ये नालंदामध्ये दिसतं. आणि मी अजिबात अतिशयोक्ती करत नाहीये, मी अतिशयोक्तीचे शब्द वापरले असेल आता की नालंदा ऑफ द वेस्ट, असं काहींना वाटेल अतिशयोक्ती, मला तसं वाटत नाही. पण जर तुम्ही नालंदाची वर्णनं वाचली तर तुम्हाला असं लक्षात येतं की एक वेगळं जगच त्यामध्ये उभं राहिलं होतं जे फक्त ज्ञानाशी निगडीत होतं. आत्ता मग आजपासून बोलताना विहार असा शब्द वापरला गेला, तर म्हणजे मग याचा अर्थ नालंदा ही बौद्ध युनिव्हर्सिटी होती वगैरे असा काही होतो का? हो, अगदी पर्टिक्युलर सांगायचं आणि थेट उत्तर सांगायचं झालं तर हो, नालंदा ही बुद्धिस्ट मॉनेस्ट्री म्हणजे बौद्धिस्ट युनिव्हर्सिटी होती, महाविहार होतं. पण यामध्ये आणखीन असं पुढं प्रश्न येईल कदाचित, पण मी आत्ता त्याचं उत्तर देऊन टाकतो की जरीही ती बुद्धिस्ट युनिव्हर्सिटी असली तरी सुद्धा आतमध्ये शिकवले जाणारे विषय फक्त बुद्धिस्ट किंवा बुद्धिझम याच विषयाशी निगडीत नव्हते, तर अनेक वेगवेगळे हिंदुइझम असतील ह्यातले सुद्धा विषय, दर्शनशास्त्रातले महत्त्वाचे विषय हे नालंदामध्ये शिकवले जात होते आणि ते शिकलेले आहेत. याचं कारण असं की एकदा तुम्ही ज्ञानार्जन करायला गेलात
तर तुम्ही एका सर्टन लिमिटच्या वर येतात, तुम्हाला सगळ्याचं ज्ञानार्जन करायचंय. म्हणत भगवान गौतम बुद्धांनी ज्यावेळेस काय म्हणूयात आपण ते बोधिसत्व सिद्धार्थाचा बुद्ध झाला, त्यावेळेस ते संपूर्ण जगाचं ज्ञान स्वतःमध्ये हे केलं, त्यामध्ये कुठलेही प्लस मायनस केलेलं नाहीये. तोच विचार ठेवून आता तरीही काय म्हणूयात नालंदा महाविद्यालय किंवा महाविहार हे महायान बुद्धिझमच्या शाखेचं पहिले होतं. नंतर थोडंसं बदललं, ज्याच्या ऱ्हासाचं कारणही असं मानलं जातं की ते एक आहे. पण मुद्दा असा की फक्त बुद्धिस्ट युनिव्हर्सिटी असं म्हणत असलो पाहिजे, कारण सोपं आहे. काय व्हायचं हे सांगतो की ज्यावेळेस प्रवेश व्हायचा, प्रवेश कसा व्हायचा हेही सांगतो. द्वारपंडित द्वारावर असायचे, तर जेवढे लोक जायचे त्या द्वारपंडित त्या मुलांना प्रश्न विचारायचे. 12व्या वर्षी शक्यतो यायचे असं आपल्याला वय मिळतं साधारणपणे, आणि 21व्या वर्षापर्यंत 21-22व्या वर्षापर्यंत ही मुलं शिकतायत आचार्य आणि उपाध्याय यांच्याकडं. सो आचार्य म्हणजे एक बेसिक शिक्षण देतात, तिथून एक तर मुलांनी बाहेर पडायचं किंवा तिथंच थांबायचं. तिथंच थांबले तर त्याच्या पुढचं शिक्षण हे उपाध्याय म्हणजे संस्कृतमध्ये उपाध्याय हे शिकवतात. मग उपाध्याय तुम्हाला काय म्हणूयात निर्वाणापर्यंतचं सगळ्या शिक्षणाचं जबाबदारी त्याच्याकडं असते, आणि मग ते उपाध्याय आचार्य आणि उपाध्याय हे बदलत असतात. तर त्यासाठीची आधी परीक्षा द्यायला लागते. तर त्यासाठी तुम्हाला निदान थोडंसं बुद्धिझममधलं ज्ञान असणं अपेक्षित असायचं. मग त्यामध्ये पिटकांचं ज्ञान असणं अपेक्षित असायचं, तिन्ही सुत्त पिटक, अभिधम्म पिटक, विनय पिटकांचं. आणि मग ते प्रश्न विचारायचे, वेगवेगळे प्रश्न विचारायचे, आणि त्यातनं म्हणजे तो रेशो सांगतो युआन शुआंग की 10 मुलांमधले 2च मुले सिलेक्ट व्हायची, एवढा रेशो असायचा. आता बघा, हाच युआन शुआंग म्हणतो की आज नालंदामध्ये जवळपास 5,000च्या वर विद्यार्थी शिकतायत. बापरे. म्हणजे जर आपण गणित करून बघू की 10 मधले 2च सिलेक्ट होत आहे, असे जर आपले 5,000च्या वर जात असतील हे 4थ्या शतकामध्ये, 4थ्या शतकापासनं सॉरी, आणि हा 6व्या-7व्या शतकामध्ये जरी बघितलं आपण 8व्या शतकापर्यंत, तरी सुद्धा युआन शुआंग बरोबर तिथं जवळपास जगातले ब्रिलियंट माइंड्सच शिकत होते. बरोबर. परत त्याच्या पुढे तो असंही म्हणतो की प्रत्येकाला तिथं राहायची गरज नव्हती. मग तो काय करायचा, आज जायचा, काही वेळ शिकायचा, आणि मग त्याचा जो शिक्का किंवा पत्र घेऊन जगात जायचा. त्यामुळे काय व्हायचं, जगात त्याचं नाव व्हायचं की हा नालंदामध्ये शिकलाय. किंवा अनेक ठिकाणी नालंदामध्ये परीक्षा देण्याच्या आधी तिथं परीक्षा व्हायची आणि मग ते नालंदामध्ये परीक्षा द्यायला जायचे. मग तिथला मुलगा पास झाल्यानंतर त्याला इथं पाठवायचं, इथं पास होईल का नाही वेगळी गोष्ट. असं ते झाल्यानंतर एकदा तुम्ही आत प्रवेश मिळाला की मग मात्र इथून थोडंसं काय म्हणूयात थोड्या काही आपल्याला रिच्युअल्स दिसतात, ज्यामध्ये काय म्हणूयात केस पूर्णपणे काढले जायचे, आणि मग त्याला तो बुद्धम शरणम गच्छामी धम्मम हे 3दा म्हटलं जायचं, आणि मग त्याला आचार्य अपॉइंट केलं जायचं. हे 3दा म्हटलं म्हणजे त्याने बुद्धिझम स्वीकारला असं मानून मग त्याला ते पुढं शिक्षण दिलं जायचं. म्हणून मी खूप पर्टिक्युलरली आणि थेट उत्तर दिलं पहिलं की हो, ही बुद्धिस्ट मॉनेस्ट्री होती, युनिव्हर्सिटी होती, विहार होता. कारण कसं, मला असं वाटतं की ही गरज कधी पडली असावी की ज्या वेळेस असं लक्षात आलं की वर्षावासामध्ये ज्यावेळेस वेगवेगळ्या लेण्यांमध्ये आपण राहतो आहोत, त्यावेळेस तिथं राहत असताना जे शिक्षण आहे तेच फक्त शिक्षणासाठी जर आपण वेळ खर्च केला तर त्याचा फायदा जास्त होऊ शकतो. अशा वेळेस या मॉनेस्ट्रीचं निर्माण व्हायला सुरुवात होते असं मला वाटतं. आता हे सगळं ऐकल्यानंतर असं वाटतं की नालंदा हे खूप प्रसिद्ध होतं, पण ते काय आपोआप प्रसिद्ध झालं असेल, त्याच्या मागे काहीतरी कारणं असतील. आणि इतकं प्रसिद्ध जे विद्यापीठ आहे तर ते मुळात सुरू कसं झालं? गुप्त काळामध्ये हे सुरू झालेलं आहे. खरं तर त्याच्या आधीनं नालंदा ह्या जागेविषयी जाणून घेणं खूप आवश्यक आहे. सुत्तपिटकामध्ये आपल्याला नालंदाविषयी अनेक गोष्टी मिळतात. यामध्ये भगवान बुद्ध हे अनेक वेळा नालंदामध्ये येऊन गेलेत असे आपल्याला संदर्भ मिळतात. नालंदामध्ये खूप सुंदर आंब्याची बाग होती, आणि त्या आंब्याच्या बागेमध्ये ते
राहिलेले आहेत एकेकाळी असं वर्णन येतं. किंवा राजगृह खरं तर प्रचंड मोठं होतं. आजचं राजगीर हे राजगृह प्रचंड मोठं शहर होतं, काय म्हणूयात राजधानीचं शहर होतं. आणि त्यामुळं राजगृहाला भगवान बुद्ध अनेक वेळा जात असणार आहेत. त्यावेळेस नालंदा मुळात भगवान बुद्धांचा जो लाडका शिष्य आहे तो म्हणजे सारिपुत्र त्याचं हे जन्मस्थान आहे नालंदा. मोदगलायनाचं जन्मस्थान म्हणजे मोदगलायनही नालंदातनंच. त्यामुळं नालंदाचा काय म्हणूयात आध्यात्मिक दर्जा हा तसा आधीपासूनच वर आलेला होता. असं मानलं जातं की नालंदाला एका बाजूला भगवान बुद्ध होते थांबलेले, एकाच काळ असा आहे, आणि दुसऱ्या बाजूला नालंदामध्येच भगवान महावीरही थांबले होते. त्यामुळे नालंदा त्यामुळे तसं प्रसिद्ध झालं होतं. नालंदामध्ये दुष्काळ पडला होता, त्यावेळेस भगवान बुद्ध नालंदामध्ये येऊन गेलेले होते. त्याचबरोबर काय म्हणूयात 300-400च्या वर म्हणजे 500पर्यंत भिक्खूंना घेऊन नालंदामध्ये भगवान बुद्ध आले होते. नालंदाची ख्याती खूप आधीपासून होती. अशोकाने नालंदामध्ये स्तूप बांधला होता, त्यामुळे आधीच्या राजाने बांधलेला स्तूप होता. आणि मग जो पहिला संग्राम ज्याने बांधला तो म्हणजे गुप्त सम्राट. त्याने बांधला याच्यासाठी अचानक त्याला असं वाटलं का नाही हे आध्यात्मिक स्थान आहे, मग आपण काहीतरी असं बांधू. तर नाही, त्याला ज्ञानाची कुठेतरी ठिणगी लागते. कुमारगुप्ताने का बांधलं असेल असा मी विचार करत होतो. तसे बरेच सापडतात की कुमारगुप्ताने बौद्ध धर्मासाठी आणि बौद्ध धर्माच्या ज्ञानप्रसारासाठी बरीच कामं केली होती. पण ना त्याचे आजोबा असतील, वडील असतील, म्हणजे समुद्रगुप्त असेल, चंद्रगुप्त असतील, हे सगळेच साहित्य आणि ज्ञान क्षेत्रामध्ये गुप्त काळामध्ये प्रचंड प्रसिद्ध होते. फक्त लढाईसाठी नाही, लढाईसाठी तर समुद्रगुप्त आणि चंद्रगुप्त मोठेच होते, त्याचं तर म्हणजे आपण त्याच्याबद्दल काही वादच नाही. पण ज्ञानार्जन आणि साहित्य ह्याची कामं सुद्धा त्यांनी भरपूर दिली, पॅटर्नेज भरपूर दिलं. त्यामुळे ऑफकोर्स त्याच्यामध्ये कुमारगुप्तामध्ये ते सगळं जिरपलं असणार आहे, आलं असणार आहे. त्यामुळे त्याने पहिला संग्राम तिथे बांधला. आता काही कथाही येतात, म्हणजे प्रत्येक मोठ्या गोष्टीला आख्यायिका असतात. तर त्यामुळे नालंदालाही आहे ती अशी एक आहे की तो कुमारगुप्त जात होता, आणि कुमारगुप्त जात असताना त्याच्याकडनं एक नाग मेला. आणि तो नाग मेल्यामुळं त्याला तिथं तो पवित्र ठिकाणी मेला. तर तिथं एक जो ऋषी होता तो ऋषी त्याला असं म्हणाला की हे बघ, ही जी जागा आहे ही अत्यंत पवित्र आहे, त्यामुळे इथं त्याचा मृत्यू झाला, चांगल्या जागेत झाला, त्यामुळे ही जागा जी आहे इथं तू एक संग्राम विहार बांध, आणि तो विहार इथं जगप्रसिद्ध होईल. तो इतका जगप्रसिद्ध होईल की दूर दूरून त्याला भेट देण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी लोक येतील. पण इथं त्याचा मृत्यू झाला आहे त्या नागाचा, म्हणून हेही लक्षात ठेव की त्याचा विनाशही मृत्यूनेच होईल, असा त्याला शाप मिळाला. अशी एक आख्यायिका येते. आता तसंच नालंदा हा शब्दच फार वेगळा आहे, तर त्याचा अर्थ कमळ पण होतो. अच्छा. तर कमळ हे पावित्र्याचं प्रतीक आहे, आणि ज्ञान आणि पावित्र्य असं एकत्र चालतं, म्हणून नालंदा असं नाव आहे असं काही जणांनी मांडलंय. काही जणांचं असं म्हणणं आहे की त्यावेळेस तिथं तलाव जो बांधला त्यात कमळं भरपूर सोडली होती, म्हणून त्याला नालंदा असं दिलंय. किंवा न अलमदा म्हणजे सतत चालू राहणार, न थांबणार, असा त्याचा अर्थ होतो. अशी अनेक त्याची नाव आहे. किंवा अशी आख्यायिका आहे की त्या जो मोठा सरोवर होता त्यात एक मोठा नाग होता, भला मोठा नाग होता. म्हणजे तर शब्द पण आता अपुरे पडत आहे, भयंकर नाग असं पण म्हणूयात, इतका मोठा तो नाग होता. त्याच्यावरनं तो पवित्र होता, आणि त्याच्यावरनं हिला नालंदा असं नाव दिलं असं काही जण मानतात. म्हणजे हे सगळं आधीच म्हणतोय, मी प्रवासीच म्हणतोय, आपण आता त्याच्यावर काहीच करू शकत नाही, कारण काहीच नाही. तर ही नालंदाचा ज्यावेळेस डिक्लाईन झालं, म्हणजे सगळी ध्वस्त झाली, त्यानंतर अनेक वर्षांनी, काही वर्ष चालू होती नालंदा. नंतरच्या काळामध्ये दुर्लक्ष झालं, आणि हळूहळू तिथं अशी ती एक टेकडी झाली तयार, आणि टेकडीवर एक मंदिर होतं. तर ब्रिटिश अधिकारी होते हॅमिल्टन आणि अलेक्झांडर कनिंगहॅम आता जवळपास सगळ्यांना माहिती आहे, ह्यांनी त्याचा शोधकार्य जरा सुरुवात केली.
तिथं गेल्यानंतर तिथल्या लोकांनी सांगितलं की ही जी विद्यापीठ तुम्ही म्हणताय नालंदा वगैरे हे खोटं आहे म्हणे, ही सगळी मीथ आहे. म्हणजे आपल्याला त्याचं ज्ञानच नव्हतं. आणि तशीच ती म्हणून म्हटलं की ते उद्ध्वस्त म्हणजे किती उद्ध्वस्त झाली, तर पूर्ण उद्ध्वस्त आली. हा, त्याच्यामध्ये टप्पे बरेच आले, म्हणजे जसं की काय म्हणूयात, नंतर स्कंदगुप्त असेल किंवा नरसिंहगुप्त असेल, पुरागुप्त असेल, ह्या राजांनी, हर्षवर्धन असेल, ह्या राजांनी त्याला भरपूर पॅट्रोनेज दिलं आणि व्यवस्थित उभं ठेवलं. पण नंतरच्या काळामध्ये मात्र ते पाल राजांनी तर किती काम केलंय त्याच्यावर. कारण तुम्हाला दिसेल की हे जे सील्स आहेत ह्यावरनं कळतं आपल्याला. तुम्ही नालंदाला जर गेलात तर नालंदाच्या समोर एक्झिबिशन म्हणजे म्युझियम आहे खरं तर. त्या म्युझियमला जायलाच पाहिजे, कारण नालंदाच्या एक्सकव्हेशन मध्ये ज्या गोष्टी मिळाल्या ना त्या तिथं आहेत. आणि जेवढी आपण वाचतो ना नालंदा, त्याच्यापेक्षा जास्त त्या आर्टिफॅक्ट्स मधनं मिळतात आपल्याला गोष्टी. मग तिथं असा घडा आहे, आणि जे लोक म्हणतात की नालंदा जळली नाही आणि हे नाही, असं तो भाजलेला आहे पूर्ण घडा, असा काळा भाजलेला आहे. आणि त्याच्या आत तांदूळ आहेत, तेही पूर्ण भाजलेले म्हणजे दगड झाले तितके जळालेले तांदूळ आहेत. अरे बापरे. म्हणजे तो हे सगळं तिथं आपल्याला सापडतं. त्यामुळे त्याचा एक ग्राफ आहे. त्यामुळे कुमारगुप्तापासून ते बख्तियार खिल्जीपर्यंत असा तो आहे. तर सुरुवात कुमारगुप्ताने केली. त्याने पहिलं काय म्हणूयात स्तूप बांधलं, ते सारीपुत्ताचं स्तूप असं म्हणून. आणि बाजूला मग प्रत्येक पुढच्या राजाने मग काय म्हणूयात हॉल बांधून दिले. मग यांनी एक स्तूप बांधलं. आणि मग 8व्या शतकामध्ये तर ती उच्च स्तरावरच होती. फारच सुंदर. म्हणजे अशा पद्धतीने त्याची सुरुवात झाली, हो असं म्हणायला पाहिजे. मग आता हे एवढं मोठं प्रचंड विद्यापीठ, ज्याला अगदी तटबंदी वगैरे होती, तर मग अशा ठिकाणी आणि 5,000च्या वरती विद्यार्थी तिथे राहून अभ्यास करत होते, तर मग त्याची राहण्याची व्यवस्था नक्की कशी होती? परत तो पुढे प्रश्न येईल, पण तो प्रश्न गाळून आपण त्याची उत्तरं सगळी नाही अशी वेगवेगळ्या टप्प्याटप्प्यात बघूयात. कारण का मोठं विद्यापीठ म्हटल्यावर राहायची व्यवस्था हे कसं कळलं, तर युआन शांग, फाहीन, एत्सिंग हे सगळे ना नालंदाला भेट देऊन गेले. अनेक लोक भेट देऊन गेले, पण त्यांनी प्रत्येकाने कसं वर्णन केलं. आपण वर्णन करतो म्हणजे आपण आपलं वर्णन करताना खूप डीप जाऊन करतो, अगदी आत जाऊन करतो. बरोबर. परदेशी प्रवासी मी जेवढं वाचलंय ते भौतिक जास्त वर्णन पहिले करायला लागतात. हे दिसतं कसं, हे काय वाटतंय, हे आपल्याशी कसं मिळतं जुळतं आहे, हे सगळं पहिले ते डोळ्यांनी बघतं. आजही तुम्ही जर दुबईला किंवा लंडनला गेलात तर मी तुम्हाला विचारणार, तुम्ही जसं उत्तर देणार ते तसंच त्यांना जर विचारलं तर ते आणखीन डीप सांगतात. तसंच इथं आहे. आता मोठं विद्यापीठ म्हटल्यावर आता प्रचंड खोल्या होत्या. ह्या खोल्या कशा होत्या ते सांगतो. विहारासारख्याच खोल्या होत्या, पण त्या आणखीन त्याच्यामध्ये एक एक्सटेन्शन असं होतं. म्हणजे कसं, तर एका वर्गामध्ये एका खोलीमध्ये 2 जण राहू शकतात किंवा 1 जण राहू शकतो. जास्तीत जास्त 2, कमीत कमी 1 अशी ती खोली होती. त्या खोलीमध्ये पुस्तकं ठेवायची जागा होती. लायब्ररीमधनं ज्यावेळेस पुस्तकं आणलं जातं त्यावेळेस. त्यानंतर दिवा ठेवायची जागा होती. त्यानंतर वस्त्र ठेवायची जागा होती. आणि त्याचबरोबर एक कोनाडा होता. आता एक कोनाडा समजा जर उरला तर तिथं भगवान बुद्धांची प्रतिमा ठेवायची जागा होती, असं प्रवासी सांगतात आपल्याला. थोडासा उंच होता. त्याचबरोबर वॉशरूमसाठीचा वेगळा भाग होता. त्याची ड्रेनेज सिस्टीम वेगळी काढलेली आपल्याला दिसते सुद्धा तिथे. वैशिष्ट्यपूर्ण मी म्हटलं ना की एक वेगळं जग, एक शहरच उभं केलंय त्यांनी. अटॅच होती म्हणजे प्रत्येक खोलीला अटॅच बाथरूम नव्हतं, पण त्या काय म्हणूयात ह्याला एक मोठं व्यवस्थित बाथरूम सारखं तयार केलं होतं. छोटंसंच दार होतं आणि ती खोली खूप छोटी आहे तुम्ही बघाल तर. म्हणजे कसं की तुम्ही तिथं गेल्यानंतर अशी ह्या बाजूला त्याचं जागा आहे, असं तो चौकोन आहे. हां, माझा हात दिसतोय का नाही माहित नाही, पण अशी ती आत गेल्यानंतर या बाजूला त्याचा बेडच्या इकडं पुस्तकांची जागा, इथं आणखीन एक जागा. ती शफल होऊ शकते कारण दोन्ही एकाच ह्याच्यातले. म्हणजे इथं दिवा ठेवून इथं पुस्तकं ठेवली काय, इथं ठेवलं काय.
या बाजूला काही ठिकाणी चौकोन आहे जिथं बुद्धाची प्रतिमा असावी असं आपण अंदाज बांधू शकतो. आणि काही काही ठिकाणी मग 2 आपल्याला चौकोन दिसतात जिथं आपल्याला काय म्हणूयात दोघं तिथं राहू शकतात अशी जागा होती. इथून बाहेर पडल्यानंतर मग सगळ्यांनी कंपल्सरी तोंड धुणं आणि हात धुणं यासाठी नियम होता. म्हणजे बाहेर पडल्यानंतर सकाळी सकाळी बेल व्हायची, बेल झाल्यानंतर तुम्ही बाहेर पडायचं. बाहेर पडल्यानंतर कोणाशीही न बोलता पहिले हात आणि तोंड धुवायचं. जर असं केलं नाही तर काहीतरी छोटी शिक्षा, म्हणजे शिक्षा नाहीये पण तिथं शब्द येतो प्रायश्चित्त. प्रायश्चित्त म्हणजे काहीतरी सांगितलेलं असणार, म्हणजे ती शिक्षा असणार आहे असं अंदाज बांधू शकतो, पण प्रायश्चित्त तरी होतं. सो प्रायश्चित्त घ्यायला लागायचं. जेवणाच्या आधी, जेवणानंतर किंवा जेवत असताना मध्ये, म्हणजे बिटवीन द मील्स भाग पण येतो, तिथं सुद्धा हात कंपल्सरी धुवायचे. कुठं बाहेर जाऊन आलं की हात धुवायचे. हे काटेकोरपणे नियम होते. त्यामुळे ह्या सगळ्याचं करण्याची जागा एक वेगळी होती. असे म्हणजे राहण्याची सोयीमध्येच ही जागा येते. बरं, ते असंही येतं की बांबूच्या म्हणजे लाकडाच्या काडीने ते दात घासतात असा काही ठिकाणी आपल्याला उल्लेख येतो. तर म्हणजे काय, तर तोंड धुवायची पण जागा एक वेगळी असणार आहे, हो की नाही. त्यामुळे ते सुद्धा आपल्याला दिसतं. सो ही सगळी व्यवस्था तिथं आपल्याला दिसत होती. बरं, ह्यामध्ये राहण्याची सोय जशी आहे तशीच बाजूला तुम्ही त्या वर्गांमध्ये गेल्यावर मध्यभागी पुन्हा तेच की असा चौकोन तुम्हाला दिसतो. ह्या छोट्या खोल्या तुम्हाला दिसतात. इथं मध्ये एक प्लॅटफॉर्म आहे आणि ही अशी मोकळी जागा आहे. सो या प्लॅटफॉर्मवर बसून जो कोणी शिक्षक आहे, म्हणजे आचार्य किंवा उपाध्याय, तो शिकवणार आणि विद्यार्थ्यांनी ते शिकायचं. अशी सुद्धा ती रचना आपल्याला केलेली दिसते. सो म्हणजे ही पण अगदी फार विचारपूर्वक म्हणजे बाहेर पडल्यानंतर लगेच तुम्हाला सरळ शिकायलाच बाहेर पडायचंय एवढेच नाही, तर हे प्रत्येक वर्ग आहेत. ह्या प्रत्येक वर्गातनं बाहेर पडल्यानंतर समोर एकतर मंदिर दिसतं किंवा तुम्हाला स्तूप दिसतो किंवा काही काही ठिकाणी मूर्ती आहेत असं म्हणतो. ह्याचं कारण असं की एकदा बाहेर पडल्यानंतर समोर तुम्हाला बाकी काहीच दिसलं नाही पाहिजे. बुद्धिझमशी निगडीतच गोष्ट असली पाहिजे एवढ्या परफेक्ट पद्धतीने. म्हणजे ही राहणं म्हणजे काय, तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत राहणं असं मी म्हणतोय, त्या दृष्टीने संपूर्ण व्यवस्था केली होती. कमाल. म्हणजे ही फार वैशिष्ट्यपूर्ण आणि अगदी वेगळं हे सांगणारे आहे. आणि अशा प्रकारचे काही विचार तेव्हा होता, ही पण गोष्ट एक नवलाची. म्हणजे उत्कृष्ट स्थपती असणार आहे, त्याचं नाव येत नाही पण असणार. त्याच्याबद्दल काही माहिती मिळते? काहीच नाही येत त्याचं काय. की नालंदामध्ये नक्की अभ्यासक्रम काय होता? बरोबर, महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण विद्यापीठ म्हटलं की अभ्यासक्रम काय काय शिकवलं जायचं आहे तो. पण अभ्यासक्रमाच्या आधी शिक्षक कसे होते हे बघणं महत्त्वाचं आहे. फारच. साधारणपणे जेवढे 10,000 शिक्षक होते त्यातले 1510 शिक्षक हे जगात प्रसिद्ध होते. अरे असं युएनशॉंग म्हणतो. 10,000मधले 1000 जे शिक्षक आहेत हे 10 विषयात पारंगत होते. त्यानंतर 500 जे शिक्षक आहेत ते जवळपास 30 विषयांमध्ये पारंगत होते. युएनशॉंग धरून 50 लोक होते जे जवळपास काय म्हणूयात 50 विषयांमध्ये पारंगत होते. 10 लोक आहे. युएनशॉंग धरून 10 लोक जे 50 विषय शिकवत होता. शिकवत नव्हता पण ते पारंगत झाला होता. मग हे सगळेच अभ्यासक्रम डिसाईड करणारे लोक ना. युएनशॉंग सोडल्याच बाकी. तो युएनशॉंग मी आहे असा पण तो म्हणतो. त्यानंतर शीलभद्र म्हणजे त्यांचे चान्सलर, सगळ्या कुलगुरूंनी असा एकही विषय ठेवला नव्हता की जो त्यांना ज्ञात नाही. बापरे. मध्ये मी सांगताना माझ्याकडनं चूक झाली की 12वं वर्ष, तर उलट आहे. 12 वर्ष थांबायला लागायचं नालंदामध्ये. त्यानंतर ज्याची मर्जी आहे त्याने तसं बाहेर पडावं. ज्यांना थांबायचं त्यांनी आयुष्यभर म्हणजे अंतापर्यंत तिथं थांबावं. आदली मधली कुठली गोष्ट नाही, बाहेर पडू शकतात तुम्ही. तुम्हाला ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस बाहेर पडायचं. त्यामुळं 16 वर्ष पूर्ण झाली वयाची की तो नालंदामध्ये प्रवेश घ्यायचा. मग 16व्या वर्षापर्यंत त्याने बुद्धिझम मधलं सामान्य ज्ञान म्हणजे विद्यालयीन ज्ञान तरी घेतलं पाहिजे. मग तो महाविद्यालयात जाईल. मग अभ्यासक्रमामध्ये काय काय आलं
तर मग त्यामध्ये आलं वेदांत आलं, मग त्या म्हणजे सगळी दर्शनशास्त्र आली, जातक ग्रंथ आले, साहित्य ग्रंथ आले, आयुर्वेद आला, शिल्पकला, कारण शिल्प तिथं बनवलेली सापडली, म्हणजे शिल्पकला अवगत होती, म्हणजे शिल्पकलेचे धडे घेतले जात होते, त्यामुळे शिल्पकला आली. यामध्येही कसं आहे तर काही विषय आज जसं असतं तसंच आहे की काही विषय अनिवार्य विषय की जे कंपल्सरी घेतलेच पाहिजे. तसं जातक ग्रंथ आणि दर्शनशास्त्र हे कंपल्सरी विषय होते, काही असलं तरी घ्यायचंच घ्यायचं. आणि मग बाकीचे त्याला सबस्टिट्यूट जे बाकीचे उरलेले ग्रंथ आहेत ते तसे वापरले जायचे. जर तुम्हाला नालंदामध्ये राहायचं नाहीये तर तुम्ही आणि तुम्हाला बाहेर बौद्ध धर्माचा प्रसार करायचा आहे तर त्यासाठीचे वेगळे ग्रंथ तेही शिकले जायचे, म्हणजे यातनंच परत ते ग्रंथ शिकायचे आणि मग पुढे जायचं. म्हणजे त्यांना कुठली फार ती अडचण नाही. आणि मी म्हटलं असं बुद्धिझमचे महत्वाचे ग्रंथ जातक ग्रंथ आहेत, ते सगळे जातक कथा सगळ्या शिकलेल्याच पाहिजेत, ते अनिवार्यच होतं शिकणं त्यांना. सो असा मोठा अभ्यासक्रम होता. रोज वेगवेगळे जगातले भारतातले वेगवेगळे जे महत्वाचे माणसं होती, म्हणजे काय म्हणूयात गेस्ट होते, यांची 100च्या वर लेक्चर्स व्हायची. बापरे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं काय म्हणूयात ज्ञानात चांगलीच भर पडत असणार. बरं, हा अभ्यासक्रम कसा आहे, शिकवायची पद्धत कशी आहे की तुम्ही पहिले शिक्षक वाचून दाखवणार, ते मुलांनी परत म्हणायचं, परत शिक्षक बोलणार, त्यानंतर मुलांनी त्यावर प्रश्न विचारायचे, त्यानंतर फक्त मुलांनी म्हणायचं आणि मग त्यावर मुलांनी एकमेकांमध्ये त्याचं वादविवाद घालायचा. म्हणजे एकाच विषयावर तुम्ही 1, 2, 3, 4, 5 वेळा किंवा 4 वेळा साधारणपणे एकच विषय जास्तीत जास्त वेळा घोटवल्यानंतर तो विषय संपूर्णपणे तुमच्या नसानसातच जाणार आहे. बरोबर आहे अगदी. आणि तो म्हणतो की इतका कमी वेळ मिळायचा आम्हाला की जसं आम्ही बाहेर पडायचो, म्हणजे क्लास संपून बाहेर पडायचो, तसं प्रत्येक शिक्षकाच्या मागं मुलं फिरायची सतत. ती कशासाठी फिरायची तर तो शिक्षक शेजारच्या शिक्षकाबरोबर किंवा जो गेस्ट आलाय त्याच्याबरोबर काय बोलणं करतोय त्याचा एकही शब्द पडू द्यायचा नाही, तर तो आपल्या कानात साठवायचा. म्हणजे तोही एक प्रकारचा अभ्यास आहे. असा रात्रीपर्यंत हे करायचं. बरं, तुम्हाला कधीही शंका विचारायची असली तरी तुम्ही शंका विचारू शकता, असा तो सगळा अभ्यासक्रमाचा भाग होता. हा अभ्यासक्रमाचा भाग आहे. हेच किती नवल आहे की तुम्ही शिक्षक मागं मागं करू नको रे असं बोलायचं नाही, आता मला मोकळा वेळ हवाय हे बोलायचं नाही. हा म्हणजे त्या दोन शिक्षकांना सुद्धा एकमेकांशी काय बोलायचं हो ते काहीतरी म्हणजे अभ्यासक्रमाशी शास्त्रांचा चर्चा असेल ती सतत चालत राहायचं. बरं, ही पद्धत फक्त नालंदामध्ये होती का तर असं नाहीये. ही नालंदाच्या बरोबर असणाऱ्या जेवढ्या बाजूबाजूच्या विद्यापीठं आहेत त्यांच्यामध्येही होती. एवढंच नाही तर आपल्याकडं पाठशाळेमध्ये आणि जे गुरुकुलं आहेत या गुरुकुलामध्ये हीच पद्धत होती. हा सगळा अभ्यासक्रमाचाच भाग झाला. आता या अभ्यासक्रमाने आपण शिकवायचं म्हटलं तर आज कोणी शिकू शकणार नाही. शिकवू शकणार नाही कदाचित. खरं खरं. पण फार आवडलं म्हणजे मला हे, त्याच्यामुळे सर्वेंद्रियांनी असे ते शिक्षण होत असणार. चार वेद अनतीस पुराणे दशोपनिषदे झाली हो, अनुवादासह आपुल्या हाती प्रसाद म्हणून आली हो. भारतीय संस्कृतीची ओळख नव्याने करून घ्यायची, नव्या पिढीला सोप्या सहज भाषेत करून द्यायची, तर प्रत्येक घरात हवाच असा संच म्हणजे आपले वेद, आपली उपनिषदे, आपली पुराणे. सुप्रसिद्ध लेखक स कृ देवधर आणि डॉक्टर प्र न जोशी हे या ग्रंथाचे ग्रंथकार असून 40 पुस्तकांचा 13,000 पृष्ठांचा हा संच आहे. खास आपल्यासाठी तब्बल 50% सवलतीत अगदी अल्प मुदतीसाठी उपलब्ध आहे. म्हणजेच 12,000 रुपयांचा हा संच अवघ्या 6,200 एवढ्याच किमतीत उपलब्ध आहे. आजच आपला संच घरी घेऊन जाण्यासाठी प्रसाद प्रकाशनशी संपर्क साधा. पत्ता प्रसाद प्रकाशन, भिकारदास मारुती जवळ, 1892 सदाशिव पेठ, पुणे. संपर्क 844 60 37 890. फोन नंबर पुन्हा एकदा 8460303789. प्रसाद प्रकाशन. इतका सुंदर अभ्यासक्रम जिथे चालायचा
तर ती नालंदा युनिव्हर्सिटी, नालंदा विद्यापीठ दिसत तरी कसं होतं? खूप मोठं होतं. खूप मोठं होतं. नालंदाला मोठी तटबंदी होती. त्या तटबंदीच्या मध्ये ह्या इमारती होत्या, मोठमोठ्याल्या इमारती होत्या. म्हणजे सूर्यास्ताचं सुंदर दर्शन त्या इमारतीवरनं व्हायचं असं युआन शॉंग म्हणतो. आणि इतकी उंच इमारत होती की तिच्या म्हणजे मनोरे मोठे होते की खोल्यांमध्ये सकाळचं धुकं यायचं असं तो म्हणतो. म्हणजे इतकं ते उंच इमारत होती. आता ती इतकी उंच कशी होती याचा अंदाज बांधता येत नाही, पण होत होतं. आंब्याची खूप झाडं होती, भरपूर झाडी होती, भरपूर तलाव होते, भरपूर फुलं होती, कालवे केले होते, कारंजे होते तो म्हणतो. त्यानंतर मोठे मोठे वर्ग होते. इत्सिंग म्हणतो 300 वर्ग आहेत त्या एका नालंदामध्ये. 300 वर्ग? 300 वर्ग नालंदामध्ये 300 वर्ग आहेत आणि तेवढे शिकतायत. हा 10,000 सांगतो विद्यार्थी, भिक्षुगण 10,000 सांगतो युआन शॉंग. सो एवढ्या सगळ्यांची बसायची जागा. आणि बरं ते कोणाला गर्दी आहे, त्रास होतोय असं नाहीये. बुद्धाच्या फार सुंदर मूर्ती होत्या, झाडांखाली मुलं अभ्यासाला बसत होती. त्यानंतर मोठी मोठी म्हणजे अशी उंच कळस असलेली मंदिरं तो सांगतो. माझ्याकडे त्याचं वर्णन आहे, मी ते तुम्हाला म्हणजे त्याचं मराठी ट्रान्सलेशन पण आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. तर इमारत जी होती त्या इमारतीला भरपूर सारे खांब होते प्रत्येक इमारतीला. म्हणजे आता हे कसं सांगू तुम्हाला की हा माझा फोन आहे असं समजा. हे फोन म्हणजे ह्या आजूबाजूला ज्या आहेत ह्या आजूबाजूला सगळ्या खोल्या आहेत आणि हा मुख्य अभ्यास करायची जागा. इथं ते काय म्हणूयात आपण चान्सलर बसलेत किंवा व्हाईस चान्सलर बसलेत, इथं कुलगुरू बसलेत आणि ते शिकवतात. आणि त्याच्या बाजूला खांब होते आणि या खांबांच्या मागे लाल रंगांमध्ये बुद्धातले जातक कथांची चित्र काढलेली होती असंही तो आपल्याला सांगतो. ही नालंदा खरंच दिसत कशी होती आता मी सांगतोय, पण त्याचं जर बघायचं असेल तर युआन शॉंग नावाचा एक चित्रपट येऊन गेला, चायनीज चित्रपट आहे. युआन शॉंगच्या जीवनावर तो आधारित चित्रपट आहे. युट्यूबवर पूर्ण चित्रपट अवेलेबल आहे. तो संपूर्ण चित्रपट बघा. तो ज्यावेळेस भारतात येतो त्यामध्ये नालंदा त्याने जी वर्णन केली आहे तशी त्यांनी पूर्णपणे उभी करायचा पूर्ण प्रयत्न केला. हे बघायलाच पाहिजे. हे स्तूपही फार सुंदर होते, मोठ्या मोठ्याले स्तूप होते. त्याच्यावर बाजूने लाकडी काम करून काही ठिकाणी मंडप टाकला होता, तर काही ठिकाणी म्हणजे मंडप म्हणजे लाकडाचं असं पुढं छत करून केलं होतं. काही ठिकाणी तर स्टको आर्ट होतं, म्हणजे फार सुंदर. आत्ताही तुम्ही गेलात तर बुद्धाच्या फिगर्स आहेत तिथं. त्यामुळे नालंदा मंदिर, त्यानंतर एक संस्था, एक काय म्हणत महाविद्यालय, असं एकत्रित मिश्रण दिसत होतं आणि राहायला छान वाटत होती. कारण तुम्ही बघा ना, कारंजे आहेत, खायला उत्तम आहे. खायला बसताना कुठल्या हाताने खायचं, पहिले काय खायचं, फळ कधी खायचं, त्यानंतर खाल्ल्यानंतर काय करायचं, बरं बसायला पण मोकळी जागा आहे, एवढी मोठी आहे नालंदा. सो असं एवढं त्याचं वर्णन बऱ्यापैकी येतं. आणि मग पुन्हा कुठल्या विहाराच्या कुठली मूर्ती आहे, मग ताराची मूर्ती कुठं आहे, अवलोकितेश्वराची कुठं आहे, किंवा भगवान बुद्धांची कुठं आहे, मग तो भूमिस्पर्श मुद्रा असलेल्या बुद्धांची कुठं आहे, व्याख्यान मुद्रा असलेल्या बुद्धांची मूर्ती कुठं आहे, असं त्याने प्रत्येक ठिकाणी दिलंय. की इकडनं 10 पावलं चालत गेली आणि डावीकडे वळलं, तलावाच्या बाजूला अवलोकितेश्वराची मूर्ती आहे. मग तिकडनं पुढं चालत गेलं, 50 पावलं चालत गेलं आणि मग उजवीकडे वळलो की एक मोठं झाड लागतं वडाचं, त्या वडाच्या झाडाखाली मग पुन्हा बुद्धाची मूर्ती आहे, वगैरे वगैरे वगैरे. अशी बरीच वर्णनं त्याची येतात की मूर्ती कुठं आहेत, काय आहे, मोठे तलाव कुठे आहे, कालवे कुठं केलेले आहेत. हे सगळं ते सिनेमामध्ये उभं करायचं. सिनेमामध्ये सगळं नाहीये, पण तुम्हाला अंदाज बांधता येतो की काय सुंदर दिसतंय असं. फारच सुरेख. त्याच्यात तुम्ही बघाच सगळ्यांनी तो सिनेमा. पण त्याच्यातला तो ज्यावेळेस येतो त्या शिलभद्रला भेटायला, म्हणजे तो कुलगुरू आहे, त्यावेळेस त्याच्यावर कसा वर्षाव होतो आणि कसा तो चालत जातो. पण ते चालत जाणं ते सगळं सोडा, पण त्याचे जे मॉनेस्ट्री मधला तो जो भाग आहे की कुठं तो बसत होता आणि कसा बसत होता आणि आजूबाजूला काय होतं, ह्याचा निदान अभ्यासकांना अंदाज येतो.
मी अभ्यास केल्यानंतर मला नंतर कळलं की तो चित्रपट निघालाय, नाही तर मला आधी कळलं असतं तर मी तशी चित्र काढून बघितली असती. पण मला नंतर कळलं की अरे असं असं एकांनी काम केलंय जे युआन शॉंगच्या ट्रॅव्हल अकाउंट्सवरनच लिहिलंय त्यांनी. मी तो बघितलंय सगळं आणि तो चितारलंय सगळं. फार सुंदर आहे. त्यात एक तुम्हाला बेसिक अंदाज येईल की ते कसे दिसत होती नालंदा ही. आणि मग इतक्या सुंदर विद्यापीठातील जे शिक्षक होते ते आणि विद्यार्थी यांचं एकमेकांशी नातं कसं होतं? शिस्तीचं नातं होतं, पण तरी खूप प्रेमळ नातं होतं असं दिसतं. शिक्षक हे काय म्हणत विद्यार्थ्याला पहिलं काम होतं शिस्त लावण्याचं. कारण मी म्हटलं तसं की तो प्रवेश घेतल्या जे शिक्षक आणि विद्यार्थ्याचं त्याला ती दीक्षा देणं आणि दीक्षा दिल्यानंतर त्याला नियम समजावून सांगणं, नियम समजावल्यानंतर त्याला त्याचं पालन केलं नाही तर काय होईल हे सुद्धा समजून सांगणं, असं करून मग ते प्रेमाने त्याला समजावणं. कारण शीलभद्र तो कुलगुरू असूनही तो युआन शॉंगशी कसा बोलतो, कसा वागलाय हे आपल्याला युआन शॉंगच सांगतो. तो अत्यंत प्रेमळ आहे कुलगुरू. बरं तिथं शिक्षक म्हणजे कोण कोण आहेत? नागार्जुन आहे, आर्यभट्ट आहे, एवढे स्वतः शीलभद्र आहेत, हे इतके मोठे मोठे शिक्षक आहेत. तो म्हणतो तिथं म्हणजे शिक्षकांची अक्षरशः यादी आहे मोठी माझ्याकडे. बापरे. आणि मग पुन्हा कसं तर जिथं चुकतंय तिथं चूकही दाखवायची. पण ज्यावेळेस हर्षवर्धनाने तिथं शीलभद्राला जो पाठवतो की असा असा एक माणूस लागेल जिकडं इथं शास्त्रार्थ चर्चा करायची आहे, तर शीलभद्र कुठेही पुढं मागं न बघता युआन शॉंगला पाठवतात. कारण विद्यार्थ्याची पारख असणं. आणि मग आपल्याला तो पुन्हा मागं कनेक्शन लक्षात येतं ज्या वेळेस विद्यार्थी हे शिक्षकाच्या मागं नेहमी चालतात. म्हणजे तो आल्यानंतर तो खूप प्रवास करून येतो युआन शॉंग. आणि हा प्रवास करून आल्यानंतर तो ज्यावेळेस त्यांना भेटलाय, त्यांच्या खोलीत भेटलाय. त्या चित्रपटात असं आहे की ते लेक्चर घेत असतात आणि तो येतो आणि मग ते त्याला विचारतात. तर ते त्याच्या खोलीत भेटले. मग त्याच्यावर त्यांनी सांगितलं की तो आला त्यावेळेस तो परदेशी प्रवासी होता, तर त्याचं स्वागत तसं अगदी ह्यूज केलं गेलं. पण जसा तो आला मग त्यांच्याशी बोलला, मग त्यांनी विचारलं तुला त्रास तर नाही ना झाला वगैरे वगैरे, किंवा त्याला जी भारताची त्याने परिक्रमा केली, मग तो इकडं वेरूळला आला किंवा आणखीन 4-5 ठिकाणी गेला असेल, या सर्व ठिकाणी त्याला पाठवणं, जाणं, शिकवणं, सांगणं हे सगळं कुलगुरू आणि शिक्षकांनी आजूबाजूच्या केलंय. बरं, शिक्षकाचं काम संपल्यानंतर पुढचं माणूस आहे तो म्हणजे उपाध्याय आहे. हा उपाध्याय तुम्हाला बुद्धिझम मधलं पराकोटीचं ज्ञान शिकवतो. म्हणजे अक्षर शेवटपर्यंत तुम्ही बरं तो नुसतं ज्ञान नाही शिकवत आहे, तो तुमची प्रॅक्टिस करून घेतो पूर्णपणे. भिक्षू पूर्णपणे करून घेण्याची जबाबदारी ह्या उपाध्यायांकडे आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्या जवळच राहायचंय. मग हे नातं किती टिकून होतं तर मी म्हटलो तसं की तो गुरु गेल्यानंतर आणि त्यानंतर त्याचा शिष्य काही वर्षांनी गेल्यानंतर त्या गुरुच्या स्तूपाला शेजारी जवळच त्याचं स्तूप आहे. इतकं जवळचं नातं आहे. म्हणजे आई वडिलांचं नातं असतं तसं. अगदी खरं, हे बरोबर ही उपमा. कारण आई वडिलांनी सोडलं की आता तो कायम इथं राहणार. बरं, हे सगळं मी म्हणतोय ते आई वडिलांकडे पैसे नाही आहेत बरं का प्रत्येकाकडे. हे सगळं राजा आणि आजूबाजूच्या 200 गावांमधनं 10,000 विद्यार्थ्यांकडून 1 रुपयाची फीज घेतली गेलेली नाही नालंदामध्ये. काय कमाल आहे, खरंच कमाल आहे. कुठंही फीज इथं पैसे दिलेत, इथं हे डोनेशन दिलंय त्यामुळं असं होतंय असं कुठेही दिसत नाही. मुळात याचं कारण असं आहे की आत्ता अवलंबलं जाऊ शकत नाही. याचं कारण हे की राजा पैसे पाठवायचा. म्हणजे मी तक्षशिलाला जसं सांगितलं होतं की राजा त्याच्या मुलाबरोबर जेवढे आजूबाजूची जी गरीब मुलं आहेत त्यांनाही पाठवायचा आणि त्यांचीही रक्कम पाठवायचा. इथं मात्र तसं काही नाही. इथं डायरेक्ट नालंदाला मिळायचं आणि ऑलरेडी 200 गावं नालंदाला दिली होती. वस्त्र बाहेरून येत होतं, वस्त्रासकट सगळ्या गोष्टी बाहेरनं येत होत्या आपल्याकडे. त्यामुळं विद्यार्थ्यांना समोर दिसणारा फक्त शिक्षक आहे, म्हणजे गुरु आहे. त्या गुरु आणि मी आणि मग त्याचं ज्ञान
हे एवढंच महत्वाचं आहे. त्यामुळे घरची आठवण वगैरे असं काही नाही, कारण आता तर त्याने संन्यासच घेतलेला असतो भिक्षू ज्यावेळेस होतो. बरोबर, अगदी बरोबर आहे, खरं आहे. पण फार मनोरम म्हणतो ना आपण, तसं हे नातं दिसतंय. आणि मग इतकं छान जिथे सगळं वातावरण होतं, तर तिथे मग सण कोणते कोणते साजरे व्हायचे? हां, आज आपण महाविद्यालयात सण साजरे करतो तसे त्याही काळात व्हायचे. चैत्र पौर्णिमा तिथं साजरी व्हायची. आणि त्याचं फार सुंदर वर्णनही येतं की बुद्धाची मूर्ती, म्हणजे त्याचं एक सकाळपासून तयारी करतायत, पांढरी शुभ्र फुलं घेतलेली आहेत. आता ती पांढरी शुभ्र फुलं कुठली होती हे मला नाही माहिती, कारण ते तसं लिहिलेलं नाही. पण पांढरी शुभ्र फुलं असं, किंवा भरपूर फुलं आणलेली आहेत आजूबाजूने, सुगंधी द्रव्य आहेत. आणि मग एकदा संध्याकाळ झाली की मग प्रार्थना येते. त्यामध्ये एक 3-4 प्रकारची स्तोत्र ते म्हणतात की हे 3-4 प्रकारची स्तोत्र आम्ही म्हणतो. आणि मग तिथं जातात, त्या बुद्धाच्या मूर्तीच्या पाया पडायचं, त्या स्तूपाच्या पाया पडायचं. तिथं ते काही स्तोत्र म्हणणार, तिकडनं बाहेर पडायचं. बाहेर पडल्यानंतर नालंदामधल्या प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन ते पाया पडायचे आणि तोच विधी करायचे. आणि मग सगळेजण, मग विद्यार्थी काही मग पुन्हा त्या तळ्याच्या काठी बसायचे. आणि पौर्णिमा आहे ना, तो पूर्ण चंद्र येतो, छान सगळं चांदणं पसरलं असं ते वर्णन. आणि मग तिथं बसल्यानंतर मग काही वेगळे स्तोत्र म्हटली जायची. अशा अनेक पौर्णिमा ते करायचे. वेगवेगळ्या काय म्हणूयात 12 महिन्यांमधल्या काही ठराविक पौर्णिमा ते वेगळ्या पद्धतीने साजरे करायचे. ह्या अशाच मग प्रसाद आणि हे असं हे कधी झालंय खरं तर मूर्ती आणि हे आता आपण पुढं आलो. म्हणजे सण आपले झाले, खूप ठराविकच सण होते, पण ते असे आणि शांततेत साजरे व्हायचे ते सगळे सण. म्हणजे छोटी बेल आहे ते. आत्ताही काही ठिकाणी तुम्ही गेलात वरती मॉनेस्ट्रीच्या ठिकाणी बघा, सगळी शांतता असते. ते भिक्खू एक ठराविक मंत्र म्हणत असतात. तुम्ही गेलात देहरादूनला जा किंवा ह्याला जा, कुठलं धर्मशालाला वरती मॅक्लोडगंजला जा, मॅक्लोडगंजची तिथे मी स्वतः ते बघितलंय. म्हणजे मला इमॅजिन झालं, कारण त्याने जसं वर्णन केलं होतं तसं. तर तिथं जशी प्रार्थना म्हटली जाते की सगळी शांतता आहे आणि ते एकदम शांत स्वरामध्ये ती प्रार्थना म्हणताय. की आपल्या मंदिरांमध्ये बघा, जर आपण बाकीची माणसं बडबड करत नसलो तर फक्त आतल्या पुजाऱ्याचा आवाज बाहेर येत असतो काहीतरी म्हणण्याचा. तर ती जी शांतता असते, मी फक्त कंपॅरिझन करतोय, असं लिहिलेलं नाही, पण ही जे मी वाचलंय त्यानुसार करतोय, तसा शांततेमध्ये ते सगळं घडतंय. आणि मग तिथून पुढं मग ते परत झोपायला जातात पौर्णिमेचं हे करून. म्हणजे चंद्र दिसला की हे सगळं सुरू होतं. यामध्ये एक अशी गोष्ट आहे की हे कधी सुरू झालं, तर आता इथून पुढं हळूहळू आपण ऱ्हासाकडे जायला लागतो. महायान बुद्धिझम म्हणजे महायान शाखेची हे महाविद्यालय सगळ्यात पहिले होतं. पण हळूहळू प्रत्येक सब्जेक्ट हा युनिक होत जातो, आवडत जातो. तसाच तंत्रशास्त्र हा विषय हा नालंदामध्ये अधिक वाढला. तो स्पेशल सब्जेक्ट म्हणून विद्यार्थ्यांनी घ्यायला सुरुवात केली. या तंत्रशास्त्रामध्ये मूर्तीशास्त्र हे येतं, महायानामध्ये येतं, पण तंत्रशास्त्रामध्ये अधिक गोष्टी येतात. तंत्र म्हणजे टेक्निक ही गोष्ट येते, कालचक्र तंत्र वगैरे असेल, ही नावं येतातच अभ्यासक्रमामध्ये. मग पुढे ही सगळी तंत्राची पुस्तकं पण तयार व्हायला लागली. आणि मग त्यामधले बरेचसे मग काय म्हणूयात आपल्याला दिसतील की मूर्ती तयार केल्या गेल्या आणि मग त्यांची पूजा आपल्याला या सणांना केली दिसते. बरोबर, अगदी खरं. मग थोडंसं आपण ऱ्हासाबद्दल बोलूयात का? हो, कारण मला 2 गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. की एक तर आत्ता ऱ्हासाबद्दल तो सांगितलं, तर ऱ्हास कसा होत गेला हे एक मला बघायचं होतं. आणि मी असंही ऐकलं की तिथलं जे प्रचंड ग्रंथालय होतं, तर ते काही महिने जळत राहिलं. तर हा पण त्या ऱ्हासाचाच भाग झाला ना. हो. तर त्याच्यामुळे आधी ग्रंथालयाबद्दल माहिती समजून घ्यायची का आधी ऱ्हासाबद्दल? नाही, आधी ग्रंथालय आणि ग्रंथालयाकडनं ऱ्हासाकडे आपण जाऊया. प्रत्येक प्रवासी जो येतो तो पुन्हा भौतिक बघतो म्हणून मोठी ग्रंथालयं होती. धर्मगंज ह्या सेक्टरमध्ये ती येत होती. अच्छा. किंवा ह्या 3 इमारती ज्या होत्या 3 ग्रंथालयांच्या, त्या मिळून हे धर्मगंज होतं. अच्छा. एक मोठी इमारत होती जी 9 मजली होती आणि बाकीच्या 2 ज्या होत्या त्या 6 मजली होत्या.
रत्नसागर, रत्नरंजक आणि रत्नोदधी अशा 3 इमारती होत्या. आता काही जण म्हणतात की इथं 1 लाखापेक्षा जास्त पुस्तकं होती. तर ह्यात अतिशयोक्ती वाटण्याचं कारण नाही आहे. कारण असं की ज्यावेळेस प्रत्येकाला एखादा ग्रंथ अभ्यासाला दिला जायचा त्यावेळेस त्या ग्रंथ तुम्ही पुन्हा लिखाण करणं गरजेचं असायचं, तुमच्या हाताखालनं जाऊ द्यायच्या. अशा प्रत्येक ग्रंथाच्या असंख्य स्क्रिप्ट तिथं असणार आहेत. म्हणजे समजा सांख्य तत्वज्ञान जर घेतलं, सांख्य तत्वज्ञान हे त्या काळामधलं प्रचंड प्रसिद्ध होतं असं आपल्याला दिसतं, कारण हे प्रत्येक जण त्या सांख्य या विषयाबद्दल खूप बोलत असतात. तर त्यामध्ये सुद्धा जर मी सांख्य तत्वज्ञानचा जर अभ्यास केला तर परत मला तो तत्वज्ञानाचा तो जो ग्रंथ आहे तो ग्रंथ लिहून काढायला लागेल असे. आणि मग पुन्हा युआन शाँगने लिहिले किंवा कोणीतरी लिहिले त्याचं ट्रान्सलेशन, मग त्याचं हे असे अनेक ग्रंथ तिथे असणार आहे. त्यामुळं ज्यावेळेस हे सगळं जळलं त्यावेळेस, आता प्रत्येक गोष्ट जळली की ती 6 महिने जळत राहते असं म्हणतात. त्यामुळे ही पण 6 महिने जळत राहिली का, तर असं आपल्याकडे लेखी हे नाही. पण निदान हे मात्र नक्की की काही दिवस तरी जळत राहणार, कारण हे सगळं कागद आणि स्क्रिप्ट्स होत्या. यामुळे ताम्रपट जरी हे जरी असलं, काय भुर्जपत्र जरी असलं तरी ते काही दिवस जळत असणार आहे, 1-2 दिवस तरी जळत असणार आहे. विटांचं आहे आणि जळत होतं का, तर निश्चितच असणार आहे. आज जरी तुम्ही गेलात नालंदाला तर काही ठिकाणी त्या जळलेल्या खुणा आपल्याला सापडतात, प्लास्टरिंग मधल्या विटा अशा काळ्या कुट्ट झालेल्या अशाही विटा आपल्याला नालंदाला दिसतात. म्हणजे नालंदाला गेल्या गेल्या तुम्ही अगदी डावीकडं मुलांच्या खोल्यांकडे वळलात पहिल्या लाईनीतल्या, तर तिथंच दरवाजाच सगळा तो असा जळलेला आपल्याला जाणवतो. आणि बख्तियार खिल्जीचं आक्रमण जे झालं त्यामध्ये आता यात 2-3 मुद्दे आहेत बरं का, ते मी इथं स्पष्ट अगदी सांगतो. पहिला मुद्दा असा आहे की बख्तियार खिल्जीने इथं आला, एक तर त्याने ही तोडली नाही असं त्याचं म्हणणं आहे आणि काहींचं, आणि त्याऐवजी विक्रमशिला किंवा उदंतपुरी त्याने तोडली असं काही जण मानतात. तर असं नाहीये. पुढे आलेल्या अनेकांनी नालंदाचंच वर्णन बख्तियार खिल्जीने तोडलं असंच केलेलं आहे. बख्तियार खिल्जी, दुसरा असा आरोप होतो की बख्तियार खिल्जीला बाहेरनं हा किल्ला वाटला म्हणून त्याने इथं आक्रमण केलं आणि सगळं जाळलं. तिसरा मुद्दा जो आहे ज्याला आपण आता आधार आपल्याकडे आहे आणि आपण मानतो की असंच झालं असणार आहे की तो आला, त्याचं कामच होतं, कारण ह्या सर्व आक्रमकांचं काम फक्त आणि फक्त काय म्हणूयात विस्ताराचं आक्रमण नाही तर धार्मिक आक्रमणही होतं. हे मी म्हणत नाहीये फक्त, किंवा माझा रिसर्च असं म्हणत नाहीये, तर अल बिरुनी सारखे नंतर आलेले सुद्धा त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये अब्दुल वसाफ असेल, इब्न अल अथीर असेल, हे सगळे प्रत्येक गोष्ट सांगताना त्याला धार्मिक कारण देतात. हे मी परदेशी प्रवासी सांगतोय, हा आपलं मी म्हणतच नाहीये. खूप बरीच पुस्तकं आहे. एलियटचं पुस्तक आहे की द हिस्ट्री ऑफ इंडिया फ्रॉम देअर हिस्टोरियन म्हणून, की ज्यामध्ये ह्या सगळ्यांचे अक्षरशः पॅरेग्राफ्स आहेत, प्रत्येकाचे पॅरेग्राफ्स, ह्याच्यातही तुम्हाला हे सगळं दिसेल. सो त्याचा जर आपण सगळा अंदाज बांधला तर हे धार्मिक आक्रमण होतं. त्यामुळे मुळात त्यांना बुद्ध शिकन असंच लावलं गेलंय. बुद्ध म्हणजेच बुद्धाची मूर्ती भंजन करणारा असा तो म्हणजे मूर्ती, पण ते बुद्ध हा शब्दच बुद्धावरनं आलेला. अच्छा. तर हा हे म्हणजे तो स्पेसिफिक बुद्ध का, बुद्ध म्हणजे मूर्ती नंतर तो मूर्ती असाच रूढ आपल्याला झालेला दिसतो. हे कोण म्हटलंय तर थॉट्स ऑन पाकिस्तान मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, हे मी जी वाक्य बोललो ही वाक्य माझी नाही आहेत, हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वाक्य आहेत त्याच्यातली. तर त्यांचं जे आक्रमण होतं ते आक्रमण सगळं धार्मिक आक्रमण. त्यामुळे आक्रमण केल्यानंतर ते सगळं उद्ध्वस्तच करायचं होतं. त्यामुळे ते सगळं उद्ध्वस्तच झालं, आग लागली असेल आणि सगळं. त्यामुळे ते अनेक दिवस जळत राहिलं. त्याचं कारण हेच होतं की ते उद्ध्वस्त पूर्ण करण्याचा प्रयत्न झाला होता. ते ग्रंथालयही जळलं, माणसंही पळाली आणि पूर्णच झालं. तोपर्यंत नालंदा ही डिक्लाइनलाच आलेली होती असं आपण म्हणतो. तोपर्यंत नालंदा हळूहळू बंद होईल का काय असं झालं होतं.
म्हणजे ती हळूहळू ते सगळं हा, याचं कारण काय झालं तर त्याच्यानंतर च्या ज्या हे आहेत काय युनिव्हर्सिटीज आहेत, विक्रमशिला, उदंतपुरी, या सगळ्या स्पेशलाइज्ड तंत्रशास्त्रासाठी होत्या. हो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ओढा तिथं झाला, वाढला. त्यामुळे तसे थोडी कमीच झाली. म्हणजे आज आपल्याकडे मराठी शाळांची जशी अवस्था व्हायला लागली तसं ते व्हायला लागलेले. पण आता या इतक्या उत्कृष्ट अशा नालंदा युनिव्हर्सिटीबद्दल परकीय प्रवासी काय काय सांगतात? खरं तर आपलं सगळंच वर्णन परकीय प्रवासीच्या दृष्टिकोनातनं आपल्याकडे आलंय. इत्सिंग म्हणतो की ह्या नालंदामध्ये रिच्युअल्स होतात, 3 वेळा सगळं रिच्युअल होतात. त्यानंतर तो म्हणतो की इथं काय म्हणूयात पूजा घातली जाते, जे सणांचं आहे तो म्हणतो. 300 हॉल्स आहेत, म्हणजे 300 खोल्या आहेत शिकवायसाठी, हे तो म्हणतो. युआन शांग तर अख्खं नालंदाच पूर्णपणे वर्णन करतो. फाहियान सिमिलरच आपल्याला वर्णन करताना आपल्याला दिसतो. त्यामुळं नालंदातले प्रवासी नालंदाबद्दल म्हणताना ती जगातली खूप मोठी युनिव्हर्सिटी आहे. कारण तो म्हणतो की इथं ते, मी आधी बोललो खरं की इथं ते सील घेतल्यानंतर जगात तुमचं नाव मोठं होतं. अनेक भारतातलेच लोक, आजूबाजूचे लोक नालंदामध्ये प्रवेश घेण्यासाठी झटत असतात आणि त्यांची प्रचंड इच्छा आहे, असं सुद्धा युआन शांग म्हणतो. म्हणजे किती सांगावं, परकीय प्रवाशांनी नालंदाबद्दल खूप म्हटलंय. म्हणजे आपल्याला वेळ पुरणार नाही, भाग 2 करायला लागेल फक्त परकीय प्रवाशांनी काय काय बोलले पॉइंट वाईज. इतकं आहे आपल्याकडे, म्हणजे वेळेचं लिमिटेशन असतं म्हणून. खरं आहे. पण आतापर्यंत मी जेवढं सांगितलं त्यात मी म्हटलोच की युआन शांग हे म्हणतो, सिंग ते म्हणतो, असं. बरोबर आहे, अगदीच बरोबर आहे. पण मग आता या नालंदाचा अंत कसा झाला, ती उद्ध्वस्त कशी झाली? आत्ता मग अशी सांगितलं तसं त्याप्रमाणे त्याच पद्धतीने झालं. 2दा आक्रमणं झाली होती. हुणांचं आक्रमण पण झालं होतं. पण नालंदा तशी फार नष्ट झाली होती, परत उभी राहिली होती. पण इथं काय झालं, बख्तियार खिलजीच्या वेळेस पूर्णपणे नष्ट झाली, थोडीशी उभी राहिली. म्हणजे नंतर नालंदा उद्ध्वस्त झाल्यानंतर तिथं शाळा भरत होती छोटी, असं आपल्याला नंतरच्या संदर्भांमधनं येतं. पण त्यानंतरही त्या शाळेचं काय झालं माहिती नाही, कारण एक्सकव्हेशनच्या वेळेस तर तिथं पूर्ण टेकडीच होती, मातीच्या ढिगाऱ्यात बंद झालेली होती. पण इतकं जिने जगाला एवढं काही जे दिलं, तर तिचा अंत व्हावा आणि ते अशी उद्ध्वस्त व्हावी, हे फार खेदकारक आहे. अगदीच खरं आहे. मग यानंतर कोणती विद्यापीठं प्रसिद्ध झाली? यानंतर म्हणजे उद्ध्वस्त होण्याच्या आधीपासूनच विक्रमशिला होतं, उदंतपुरी होतं, आणि आपल्याकडे अजूनही चालू असलेलं काशी हे विद्यापीठ अजूनही चालू आहे. म्हणजे ते तेव्हापासून खूप म्हणजे कसं आहे सांगू का, की काशीमध्ये प्रत्येक मंदिरामध्ये मठ, काय म्हणूयात, मंदिरं होती. मठ मंदिरं म्हणजे काय आहे तर ती विद्यालयं नाही आहेत, पण शिक्षण चालू आहे. आत्ता काय झालंय, आपण विद्यालय म्हणतोय ना, तर आपल्या डोळ्यासमोर विद्यापीठ येते, मटेरियल काहीतरी येतंय की ते, मी आता सांगितलं की त्याला हे होती, तटबंदी होती, हे भौतिक झालं. पण महाविद्यालय त्याला का म्हटलं गेलं, कारण त्याच्यामध्ये शिक्षण त्या मोठ्या पद्धतीने होत होतं. जे मी म्हणतोय की महाविद्यालय वेगळे पण काय आहे, तर एकच विषय शिकवण्यापेक्षा अनेक विषय अनेक मुलांना त्यांच्या सोयीनुसार, काही अनिवार्य असले तरी, आणि एकापासून शेवटपर्यंत सगळं एकाच छताखाली शिकवलं जातं, हे महाविद्यालय. आणि असं शिक्षण मग गुरुकुलात पण होत होतं. ही बुद्धिस्ट झाली ना. हिंदू जर बघायला गेलो आपण, तर आपण आता आपल्याला लक्षात येईल की ही या पद्धतीने गुरुकुलं चालत होती, मंदिरांमध्ये शिकवलं जातच होतं की, पण त्याला विद्यालय ही कन्सेप्ट नाही बसणार. पण हा, विद्यापीठ म्हणजे ही कन्सेप्ट बसली जरी नसली तरी तोच विषय सगळा एकत्रच बांधला जात होता, आणि काशी हे विद्यालयच पकडतो. प्रश्नच नाही. खरं आहे.
तर असा हा आपल्या प्राचीन शिक्षण परंपरेचा, विद्यापीठांचा, महाविद्यालयांचा, महाविद्यापीठांचा हा सगळा आपण धावता आढावा घेतला. वेळेअभावी आपल्याला फार सगळं आवडतं घ्यावं लागलं, पण पुन्हा आपण असंच एखाद्या वेगळ्या विषयावरती भेटू नक्की आणि आपल्या श्रोत्यांना एखाद्या नवीन विषयाची मेजवानी देऊ. नक्की नक्की. फार सुंदर न बोललात आपण. आपल्यातर्फे सगळ्यांतर्फे आपल्याला धन्यवाद. सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. खूप खूप थँक्यू.